होईल, पश्चिम महाराष्ट्राचा होईल. या वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका आता बस झालं रे मला. बस झालं तुला सांग आता. जवळपास 200-225 उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत. आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे, इतका चिखल झालेला आहे, पाहिलं नव्हतं. इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्ही पाहिलं नसेल. उन्हातानामध्ये उभे राहता तुम्ही, रांगेमध्ये उभे राहता, या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावानंतर माणसं विकली जातात. आज ह्याची सत्ता, उद्या ह्याची सत्ता, उद्या ही माणसं ह्याच्याकडे, उद्या ही माणसं ह्याच्याकडे. सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये आहे तेच समजत नाही. या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना, ती येणारी विधानसभेची जागा आहे, निवडणूक आहे ती. त्याला तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे. आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार, अशीच सरकार येणार. कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही.